हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोणावळ्याच्या बैठकीत काय डील झाली? बारसकरांचा मनोज जरांगेंना सवाल, तर डील झाल्यानं सरसकट आरक्षणाची मागणी सोडली, बारसकरांचा दावा। आरक्षणावर प्रश्न विचारल्यानं विनयभंगाचा आरोप, आंदोलनादरम्यान कुणाच्या घरात भाकरी खाल्ली, कोणत्या माऊलीकडून पाय दाबून घेतले, आम्हालाही बोलता येतं, बारसकरांचा जरांगेंना इशारा। पुण्यामध्ये मनोज जरांगेंवर 420चा गुन्हा दाखल, हिंमत असेल तर अब्रू नुकसानीचा दावा कर, मी कोर्टात पुरावे देतो, अजय बारसकरांचं जरांगेंना आव्हान। उद्या सकाळी जरांगेंचा बुरखा फाडला जाईल, अनेक लोक सत्याचे बॉम्ब फोडतील, अजय बारसकरांची माहिती। भंगार लोकांना उत्तर द्यायला मोकळा नाही, लढा विजयाकडे जाताना राक्षस खोड्या करतात, बारसकरांच्या आरोपांवर जरांगेंचं उत्तर। अजय बारसकरांचा देहू संस्थानाशी संबंध नाही, मनोज जरांगेंना आमचा पाठिंबा, बारसकरांबाबत देहू संस्थानचा खुलासा। अजित पवार गटाचा लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मात्र कुणाला किती आणि कोणत्या जागा हे वरिष्ठ नेते ठरवतील, जागा वाटपावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। नारायण राणेंची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी निश्चित, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राणे लोकसभेच्या मैदानात उतरणार, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही लोकसभा लढवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। लोकसभेबाबत अद्याप कुठलाही निर्णय नाही, वरिष्ठांशी बोलल्यानंतर निर्णय घेणार, राणेंची प्रतिक्रिया, तर कुणीही लढू द्या, विजय शिवसेनेचाच होणार, संजय राऊतांची टीका। नारायण राणेंमध्ये लोकसभा लढण्याची हिंमत नाही, निवडणुकीमध्ये पराभव होईल हे राणेंना माहिती, विनायक राऊतांची राणेंवर टीका, तर कुत्रा मांजरांना घाबरत नाही, राणेंचं विनायक राऊतांना प्रत्युत्तर। चर्चांवर नावं फायनल होत नसतात, राणे आणि नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। लोकसभा लढण्याची प्रत्येकाला इच्छा, उदयनराजेंकडून पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त, तर जागा वाटपासंदर्भात महायुतीची चर्चा सुरू, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं किल्ले रायगडावर अनावरण, संघर्षाची सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देणारी ही तुतारी, पक्षचिन्ह अनावरणावेळी शरद पवारांचं वक्तव्य। तब्बल 40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले, याचं क्रेडिट अजित पवारांना, शरद पवारांची तुतारी कुठे आणि किती वाजते लवकरच कळेल, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर तुतारी वाजवून मिटकरींचं चॅलेंज आव्हाडांकडून पूर्ण, मात्र एकट्यानं तुतारी वाजवल्यास 1 लाखांचा चेक देणार, चॅलेंजमध्ये सुधारणा करत मिटकरींचं नवं विधान, पण मिटकरींनी चेकचा तपशील सुचवला। पुणे पोलिसांच्या ड्रग्ज विरोधातील कारवाईमुळे गृहमंत्री फडणवीसांकडून 25 लाखांचं रोख बक्षीस जाहीर, पोलिसांच्या संबंधित पथकाचं फडणवीसांच्या हस्ते पथकाचा सत्कार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।